हॅलो एव्हरीवन, मी स्वाती कुराडे पाटील आपले ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झाम 2023 या अंतर्गत राज्यशास्त्र या विषयाबाबत चर्चा करणार आहोत. तेही पॉलिटिकल सायन्स या विषयातील पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया ह्या सब टॉपिकमध्ये आपण प्रिपरेशन थ्रू MCQ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये महाराष्ट्र सेट पेपर 2 पॉलिटिकल सायन्स कंप्लीट कोर्समध्ये काय काय गोष्टी अवेलेबल असतील, तर फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतील, फुल सिलेबस नोट्स अवेलेबल असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील, तसेच सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन हे आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला याची फी असेल 7,000 रुपीज प्लस व्हॅलिड फॉर 1 इयर. देन गेट पेपर फर्स्ट कंप्लीट कोर्स फ्री विथ पेपर 2. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स पेपर 2 कराल तेव्हा तुम्हाला पेपर फर्स्ट हा कम्प्लिटली फ्री असणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, आता महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप म्हणजेच महाराष्ट्र स्टेट एक्झाम यासाठी जो काही आपला सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या सिलेबसमध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत आहेत, याचा सिलेबस काय ते तर आपण पाहणार आहोत. सिलेबसमध्ये एकूण 10 टॉपिक आहेत. 1 ते 10 पर्यंत जे काही टॉपिक्स आहेत ते आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. युनिट फर्स्ट असेल पॉलिटिकल थिअरी, युनिट सेकंड पॉलिटिकल थॉट, युनिट थर्ड इंडियन पॉलिटिकल थॉट, देन युनिट 4 कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस, युनिट 5 इंटरनॅशनल रिलेशन, युनिट 6 इंडियाज फॉरेन पॉलिसी, युनिट 7 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया, युनिट 8 पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, युनिट 9 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, युनिट 10 गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. तर आज आपण युनिट 7 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया यामध्ये जे मागील वर्षामध्ये म्हणजेच जो काही मागचा पेपर 2021मध्ये झालेला आहे सेट परीक्षा राज्यशास्त्राचा, तर त्या मागील वर्षामध्ये पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया या टॉपिकवर जेवढे काही प्रश्न विचारलेले असतील किंवा त्याच्यावरती जे काही 10 प्रश्न आलेले असतील त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर इथे मला असं सांगायला आवडेल की जवळपास आपला 100 क्वेश्चन आणि 200 मार्काचा पेपर असतो. तर प्रत्येक युनिटला 10 प्रश्न असतात. कोणताही पेपर घ्या तुम्ही, मागचा जो 2021चा असेल, 20चा असेल, 19चा असेल, 19पासून आपला पॅटर्न बदललेला दिसून येतो. 19, 20, 21 हे आपण रेफरन्ससाठी वापरू शकतो. तर आता सध्या मी 2021चा पेपर घेतलेला आहे. तर प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येकाला 10 प्रश्न येतात. 10 प्रश्न म्हणजे जवळपास 10 × 10 100 क्वेश्चन असतात आणि ते 200 मार्कला येतात. म्हणजेच आता आपण युनिट 7मधील पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया या चॅप्टरमधील जे काही 10 प्रश्न पडलेले आहेत मागच्या वर्षी 2021च्या पेपरमध्ये ते आता आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन 2021. तर त्यातील पहिला प्रश्न असा आहे की द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ॲक्सेप्टेड द कॉन्स्टिट्यूशन ऑन विच डेट. ठीक आहे. तर ती कोणती तारीख आहे की घटना समितीने आपली राज्यघटना स्वीकृत केलेली आहे. हा सरळ साधा प्रश्न आहे. ठीक आहे. तिथे फक्त आपल्याला डेट्स दिलेले आहेत. आता ह्या डेट्स काही आपल्याला कन्फ्युजन करणाऱ्या असू शकतात. म्हणजे कसं की 26 जानेवारी 1949 किंवा 15 ऑगस्ट 1947 ह्या माहितीतल्या डेट आहेत, किंवा 8 ऑगस्टला वगैरे ऑगस्ट क्रांती झाली, किंवा 26 नोव्हेंबर 1949. मग अशा वेळी आपण काय, एक तर तुम्हाला पूर्ण माहिती असावी लागते किंवा इलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकता. आता जर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर घटना समितीने आपली राज्यघटना स्वीकारलेली ती कोणती तरी तारीख आहे. ठीक आहे. जर 15 ऑगस्ट 1947 म्हणालात तर 15 ऑगस्टला आपल्याला माहिती आहे की आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. देन नेक्स्ट 26 जानेवारी 1950 म्हणालात तर त्यावेळी आपला रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे जी काही राज्यघटना आपली स्वीकृत केलेली आहे ती अंमलात आणण्याचं कार्य 26 जानेवारी 1950ला झालेलं आहे. ठीक आहे. राहतो प्रश्न हा सी आणि डी ऑप्शनमध्ये. तर 26 नोव्हेंबर 1949 आणि 8 ऑगस्ट 1942. बरं, ज्यांना 8 ऑगस्टविषयी काहीही माहिती नसेल किंवा माहिती असेल थोडंफार, तर ऑगस्टला जर समजा ऑगस्ट क्रांती दिन असेल किंवा नसेल, किंवा ही डेट कुठेही आपण वाचण्यात जर आली नसेल तर ह्या दोनमध्ये आपण हा डी ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. राहतो हा प्रश्न सी. राहतो उत्तर काय सी. तर काय 26 नोव्हेंबर 1949 आणि त्याचं आन्सरही काय आहे सीच आहे. 26 नोव्हेंबर 1949. तर घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत भारतीय राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. तर या घटना समितीमध्ये ह्या डेटचा
कुठं संदर्भ येतोय, तर याचा संदर्भ आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिका किंवा सरनामा किंवा प्रस्ताविका यामध्ये आढळतो. ही प्रस्ताविका कुठून घेतलेली आपण, तर ही प्रस्ताविका आपण नेहरूंचं जे काही ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होते, म्हणजे जो काही उद्दिष्टांचा ठराव होता, त्या उद्दिष्टांच्या ठरावानुसार आपण ती प्रस्ताविका भारतीय राज्यघटनेला जोडलेली आहे. आणि त्या प्रस्ताविकेमध्ये जे काही देण्यात आलेले जी काही स्वीकृती दाखवलेली आहे, ती स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 असलेली दिसून येते. तर याचा राईट आन्सर आहे 26 नोव्हेंबर 1949. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. फंडामेंटल ड्युटीज वेर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन बाय विच अमेंडमेंट. म्हणजेच की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत कर्तव्ये आहेत, ती मूलभूत कर्तव्ये कोणत्या भारतीय घटना दुरुस्तीनुसार घेतलेले आहेत. ज्या काही घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, म्हणजे फंडामेंटल ज्या ड्युटी आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, ती मूलतः भारतीय राज्यघटनेमध्ये अस्तित्वात नव्हती. तर ती ज्या काही घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, त्या घटना दुरुस्तीनंतर ती परत ॲड करण्यात आलेली आहेत, परत समाविष्ट करण्यात आलेले. तर ते समाविष्ट करण्यात आलेले ती घटना दुरुस्ती कोणती, असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत कोणत्या घटनेनुसार झालेला आहे, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार झालेला आपल्याला आढळून येतो. मग 42वी घटना दुरुस्ती कधी झाली, तर 42वी घटना दुरुस्ती 1976 रोजी झाली. त्यावेळी मूलतः 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. तेही कुठे करण्यात आली, तर भाग 4A आणि कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कधी, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच जास्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती म्हटलं तर 86वी घटना दुरुस्ती जी झाली 2006ला, त्यावेळी 11वे मूलभूत कर्तव्य आपल्याला समाविष्ट केलेले आढळून येते. म्हणजे सद्यस्थितीत मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत. सुरुवातीची जी 10 मूलभूत कर्तव्य आहेत, ती 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि जे शेवटचं जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे, ते 86व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलेलं आहे. यामध्ये असाही प्रश्न विचारू शकतात की मूलभूत कर्तव्यामध्ये जे शेवटचं कलम असेल ते कोणत्या घटना दुरुस्तीने घेण्यात आलेले आहे, तर यामध्ये नाही आहे, तर ते 86व्या घटना दुरुस्तीने घेण्यात आलेलं आहे. भारताने मूलभूत कर्तव्य कुणाकडून घेतलेली आहेत, तर भारताने मूलभूत कर्तव्य ही रशियाकडून घेतलेली आढळून येतात. ठीक आहे. नाव थर्ड क्वेश्चन इज दॅट आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ कलम 368 कशाबाबत चर्चा करते. ठीक आहे. आता ह्यासाठी आपल्याला काही कलमं माहिती असावी लागतात. कलमं म्हणजे काय, की जी काही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, ती कलमं जवळपास भारतीय राज्यघटनेमध्ये 24 ते 25 भाग आहेत. 450च्या वरती किंवा 470च्या वरती जवळपास कलमं ॲड करण्यात आलेले आहेत किंवा कलम आत्ता अस्तित्वात आहेत. आणि शेड्यूल्स किती आहेत, परिशिष्ट किती आहेत, तर 12 आहेत. तर जी काही 12 परिशिष्ट असतील, जे काही भाग असतील किंवा जे काही महत्त्वाची कलमं असतील, ते आपल्याला माहिती करून घ्यावीच लागणार आहेत. कारण डायरेक्ट हा आपल्याला कलमावरती प्रश्न विचारलेला आहे. जे काही महत्त्वपूर्ण जी काही कलमं असतील ते आपण लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला कलम 368 विचारण्यात आलेलं आहे. तर कलम 368 कुठं आढळते, तर कलम 368 हे आपल्याला भाग 20 अंतर्गत घटना दुरुस्तीची प्रक्रिया म्हणून हे आढळतं. म्हणजेच घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे याबाबत ते आढावा देते किंवा याबाबत ते सांगत असते. मग हे पर्याय इमर्जन्सी पॉवर्स म्हणजे आणीबाणीविषयक तरतूद सांगते का, नाही आहे. अमेंडमेंट प्रोसिजर सांगते का, म्हणजेच घटना दुरुस्तीविषयक प्रक्रिया सांगते का, तर हो. आणि फंडामेंटल राईट्स पंचायत राज सिस्टमविषयी काय बोलते का, तर नाही आहे. म्हणजेच घटना दुरुस्तीची जी काही चर्चा आहे ती कलम 368 अंतर्गत भाग 20 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता फंडामेंटल राईट्स कुठे आढळतात, तर भाग 3 मध्ये आढळतात. आर्टिकल जवळपास 12 ते 32 पर्यंत आहेत. पंचायत राज सिस्टीम 9 आणि 9A मध्ये आढळून येताना दिसते. हे जे काही ऑप्शन आहेत त्याच्या बाकीचे इलिमिनेशन करत असताना बाकीचे पण पॉईंट्स आपल्याला ध्यानात घेता आले पाहिजे. ठीक आहे. तर घटना दुरुस्ती जी असेल, जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जी काय असेल, ती कुणाला करता येते, तर ती फक्त संसदेला करता येते. ती राज्य विधिमंडळाला करण्याचा अधिकार नसतो. कारण घटनेतील म्हणजे पूर्ण भारतीय घटनेमध्ये काहीतरी बदल करायचा असेल तर ती प्रत्येक राज्याला करण्याचा नक्कीच अधिकार नसणार आहे. तो अधिकार फक्त भारतीय संसदेला असणार आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन.
ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की मिनिमम एज ऑफ वोटिंग हॅज बीन ब्रॉट डाऊन फ्रॉम, म्हणजे सुरुवातीला काहीतरी मतदानाची किमान वय होते आणि एका स्टेजवरती त्या मतदानाची वय आपल्याला कमी करण्यात आलेली दिसून होते. तर ते कधी केलेलं आहे असा हा प्रश्न आपल्याला विचारला. म्हणजे सुरुवातीला समजा 25 वय असेल ते आपण 25वरून 21 केले आहे का, 21वरून 18 केले आहे का, किंवा 21वरून 20 केले आहे का, 20वरून 16 केले आहे, हे असं विचारण्यात आलेलं आहे. तर मतदानाची किमान वय 21वरून 18पर्यंत आणण्यात आलेले आहे. ते कधी तर 1989 साली लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये मतदारांची वय 21वरून 18 करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये सुद्धा ही घटनादुरुस्ती किती आहे तर 61व्या घटनादुरुस्तीनुसार कधी 61वी घटनादुरुस्ती 1989मध्ये मतदानाचे किमान वय हे 21वरून 18 वर्ष इतकं खाली करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, असा हा प्रश्न होता. नंतर पुढचा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रिसेंटलीच करंटमध्ये हा प्रश्न असू शकतो. यासाठी तुम्हाला रोजचं पेपर रिडिंग ही खूप महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेविषयी ज्या ज्या काही गोष्टी पेपर रिडिंगमध्ये इन्क्लूड होतील त्या तुम्ही फक्त बघत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्या रिलेटेडच हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मागच्या वर्षी 2021च्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर 5वा प्रश्न असा आहे की विच अमंग द फॉलोइंग स्टेट्स डू नॉट हॅव विधान परिषद. ठीक आहे, तर इथं आपल्याला काय विचारले, डू नॉट हॅव म्हणजे कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे असं विचारण्यात आलेलं नाही, तर कोणत्या राज्यात विधान परिषद नाही आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ की ज्या काही विधान परिषद अस्तित्वात असतील, म्हणजे आपल्या आता समजा 29 राज्य आहेत, तर 29 राज्यामध्ये जवळपास किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे हे आपल्याला अगोदर माहिती असायला हवं, म्हणजे त्यानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. मग ते 29 घटक राज्यापैकी जवळपास 6 राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे. ठीक आहे, मग ती कोणकोणती आहेत तर ते आपल्याला माहिती असावी. तर फर्स्ट इज आंध्र प्रदेशमध्ये ती आहे अस्तित्वात, देन तेलंगणामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, बिहारमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये पण आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले आले बघा, तमिळनाडू आहे का, बिहार आहे का, महाराष्ट्र आहे का, किंवा जम्मू काश्मीर आहे का, तर नाही आहेत. तर जम्मू काश्मीरला सुरुवातीला होती, ती सद्यस्थितीत नाही आहेत, तर त्याचा आन्सर आहे ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ पार्लिमेंट. आता 5व्या प्रश्नाप्रमाणे ह्या प्रश्नावरती पण आपल्याला असं दिसून येते की प्रश्न विचारण्याची पद्धत जे आहे हे विचारलं जात नाही, तर एखादी गोष्ट कोणती नाही आहे किंवा एखादं कोणतं कार्य नाही आहे हे जास्त विचारण्याचा फोकस दिसतो आपल्याला. म्हणजे ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत, जे काही त्याची कार्य आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असायलाच हव्या. ठीक आहे, तर त्या पद्धतीनेच हा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ पार्लमेंट, म्हणजे जे काही संसद आहे त्या संसदेची कार्याची कोणती ती आपल्याला माहिती असायला हवेत. ठीक आहे, आता ह्यावर जर समजा कॉमन सेन्सने जर आपण हा पेपर जर समजा सोडवायचा म्हटलं किंवा हा प्रश्न जर सोडवायचा म्हटलं तर तो कसा सोडवता येतो बघा. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे की टू फॉर्म ऑर एंड द गव्हर्नमेंट, म्हणजे संसदेला असा अधिकार आहे का की एखादं सरकार स्थापन करायचं किंवा ते संपुष्टात आणायचं. ठीक आहे, म्हणजे हे त्याचं कार्य होऊ शकतं का. ठीक आहे, हे एक आपण बाजूला ठेवू शकतो हा पर्याय. दुसरं काय, टू रिप्रेझेंट द इलेक्टोरेट, म्हणजे मतदारांचे ज्यांनी आपल्याला मतदान केलेलं आहे अशा मतदारांचे ते प्रतिनिधित्व करत असतात का पार्लमेंटमध्ये, तर हो नक्कीच. त्या ज्यांनी कुणी त्यांना निवडून दिलेले असतात त्या मतदारसंघातून जे निवडून दिले असतात त्या मतदारांचे ते काय करत असतात तर प्रतिनिधित्व करत असतात. ठीक आहे, त्याचबरोबर दुसरं काय, टू इंटरप्रेट द लॉ, म्हणजे कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचं ते काम करत असतात का, तर हो नक्कीच. संसद कशासाठी असते, संसदेचं कार्यच असतं की कायदे तयार करणे. कोणते कायदे तयार करतात, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, कोणत्या समिती असतात किंवा त्याचा अन्वयार्थ कसा लावला जातो हा याचा अभ्यास नक्कीच असतो. ते टू लेजिस्लेट म्हणजे कायदे करण्याचं काम आहे का पार्लमेंटचं, तर हो नक्कीच. संसदेचं पहिलंच काम आहे की कायदे तयार करणे. त्याचबरोबर आणखी बाकीची कोणती कार्य असू शकतात, तर कार्यकारी जबाबदारी असते, प्रशासकीय उत्तरदायित्व असतं, घटनादुरुस्तीविषयक कार्य असतं, त्याचबरोबर कायद्याचा अन्वयार्थ लावणे वगैरे हे आपण आत्ता पाहिलंच. तर ह्यामध्ये नसलेला पर्याय कोणता आहे, तर पर्याय ए टू फॉर्म ऑर एंड द गव्हर्नमेंट, म्हणजेच संसदेला स्वतःची सभा, स्वतःचं हाऊस जे काय असेल ते तयार करण्याचं किंवा निर्माण करण्याचं किंवा ते संपुष्टात आणण्याचा अधिकार असत नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे ए. ठीक आहे. देन पुढचा प्रश्न असा आहे की इंदिरा गांधी डिक्लेअर इंटरनल इमर्जन्सी बिटवीन,
तर इंदिरा गांधींनी जी काही इमर्जन्सी म्हणजेच आणीबाणीची काही अंतर्गत आणीबाणीची काही डिक्लेअर केली होती ती कोणत्या इयरमध्ये केली होती असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर इंदिरा गांधींनी देशांतर्गत आणीबाणी कोणत्या वेळी लागू केलेली तर 1975 ते 77 या काळामध्ये ती लागू केली होती. म्हणजे जवळपास ती एकूण 21 महिन्याच्या कालावधीमध्ये होती. ती का लावली होती तर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी जाहीर केलेली होती. हा सरळ सरळ ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, ह्याची तुम्हाला डेट्स माहितीच असायला पाहिजेत. किंवा जरी समजा आता 80 ते 84 असेल, आता 84ला इंदिरा गांधींची डेथ झालेली होती, हा तर ऑप्शन घेऊ शकत नाही. किंवा 71-73ला आपलं युद्ध वगैरे झालं होतं. म्हणजे अशा काही लिमिट करण्यासारख्या जर काही गोष्टी असतील तर त्या आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा 2 जर पर्यायी लिमिट झाली तर 2मध्ये आपल्याला ते उत्तर काढता येऊ शकते. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 1975 ते 77 या कालावधीमध्ये इंदिरा गांधींनी इंटरनल म्हणजेच अंतर्गत आणीबाणी लागू केलेली होती. देन पुढचा प्रश्न आहे की प्रोव्हिन्शियल ॲटॉनॉमी बिगन विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. तर आता प्रांतिक स्वायत्तता म्हणून आहे. आता प्रोव्हिन्शियल ॲटॉनॉमी म्हणजे काय तर प्रांतिक स्वायत्तता ती कधी लागू करण्यात आली होती की हा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे भारतीय शासन कायदा जो काही होता त्यानुसार प्रांतिक स्वायत्तता आपल्या स्टेटला राज्याने देण्यात आलेली आहे. तर ती कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे हे विचारले. मग हे जे काही कायदे जे झालेले आहेत जवळपास 1772 पासून जे काही कायदे झाले आहेत 1772 पासून ते जवळपास 1947 इथपर्यंत जे काही महत्त्वाचे कायदे ते आपल्याला माहिती असायला हवेत. 1772 असेल, 84चा असेल, परत 1792 असेल, 1813, 1833 असेल, 1858चा राणीचा जाहीरनामा असेल, परत 1892चा कायदा असेल. देन नंतर पुढे 1909 आहे, 1919 आहे, 1935, 1937 आहे, 1935 नंतर 1947चा कायदा. असे बरेच आपल्याला कायदे अभ्यासावे लागते. त्यामध्ये असा कोणता कायदा आहे की ज्यावेळी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर ह्याचं आन्सर आहे की 1935च्या कायद्यानुसार आपल्या देशाला 1935च्या भारत शासन कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे. या कायद्यान्वये भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला. ठीक आहे, तसेच केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आलेली. म्हणजे हे काही जे काही कायदे असतील ह्यांचे जे काही फीचर्स असतील ते आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता समजा जर आता 1935 विषय जर विचारले असेल तर तुम्हाला 1919 विषय माहिती असावे, 1909 विषय माहिती असायला हवा. आता 1937 वगैरे असा कायदा कुठलाही अस्तित्वात नाही. हे पण आपल्याला लिमिट करता येऊ शकतं. जर समजा तुम्हाला 1909 पासून 1947पर्यंत जरी कळालं की कोणकोणते कायदे होते तेव्हा हे आन्सर साहजिकच हे लिमिट होऊ शकतं. म्हणजे इथे तुम्ही त्याला कॅन्सल करू शकता. मग राहतो प्रश्न ह्या 3मध्ये. मग 1909मध्ये काय झालं, 1919मध्ये काय झालं किंवा 1935मध्ये काय झालं ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे 1935च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता मिळाली. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की आर्टिकल म्हणजे कलम 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स म्हणजे आर्टिकल 32 कशाविषयी विचारणा करते किंवा आर्टिकल 32मध्ये काय आहे. तर घटनेच्या कलम 32मध्ये काय सांगितलं तर ज्युडिशियल रिफॉर्म सांगितलेला आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू सांगितलेलं आहे, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम सांगितलं की ज्युडिशियल अकॅडमी असं सांगितलेलं आहे. तर हे महत्त्वाचं कलम आहे कलम 32. कलम 32ला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा किंवा हृदय असं म्हटलं होतं. तर का म्हटलं होतं कारण जे काही तुम्ही कायदे करणार आहात, ज्या काही गोष्टी तुम्ही संसद म्हणून कायदे करून अस्तित्वात किंवा अंमलात आणणार आहात त्या कायद्याबाबत जे काही असेल ते ज्युडिशियलला म्हणजे न्यायिक व्यवस्थेला त्यामध्ये काहीतरी फेरबदल किंवा काही बदल करण्याचा अधिकार असतो. बदल म्हणण्यापेक्षा ते चेक करण्याचा अधिकार असतो. तर मग त्याच्यामध्ये काही सुधारणा करतात का किंवा ते पुनर्विलोकन करतात का, ती सक्रिय राहतात की त्यांची एक स्वतःची संस्था असते, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 32 म्हणजे घटनेच्या कलम 32मध्ये काय दिलेलं आहे तर ज्युडिशियल रिव्ह्यू सांगितलेलं आहे, रिफॉर्म नाही सांगितलेलं. आता इथं 3मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. अकॅडमी तर हा पर्याय असूच शकत नाही. ज्युडिशियल रिफॉर्म म्हणजे ती सुधारणा सांगतात का, नाही, नक्कीच नाही. मग राहतो काय सक्रियता किंवा रिव्ह्यू म्हणजेच काही पुनर्विलोकन. तर आर्टिकल 32मध्ये काय जे काही संसदेने कायदे केले त्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार हा कुणाला असेल तर न्यायव्यवस्थेला असेल. याबाबत तो कायदा सांगतो. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं, यालाच घटनात्मक उपायांचा हक्क असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आर्टिकल 32 जे आहे त्याचं नावच असं आहे की घटनात्मक उपायांचा हक्क आणि तो ज्युडिशियल रिव्ह्यू याबाबत चर्चा करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे हू इज द चेअरमन ऑफ नीती आयोग. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी आपल्याला अभ्यासक्रमानुसार कोणकोणते आयोग होते
कोणकोणते आयोग अस्तित्व आले, कधी आले, केव्हा आले, त्याचे फीचर्स काय असतील, त्यांचे चेअरमन कोण आहे, व्हाईस चेअरमन कोण आहे, किंवा त्याची डेट्स काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतील. ठीक आहे. तर नीती आयोग काय आहे, तर नीती आयोग सुरुवातीला जेव्हा 1947ला भारत आपला स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर काहीतरी प्लॅन करायचं होतं, आपल्या देशाची व्यवस्था चालवण्यासाठी काहीतरी प्लॅन आवश्यक होतं. त्यामुळे नेहरूंनी काय केलं, 1952 साली योजना आयोग स्थापन केला. ते योजना आयोग म्हणजेच काय, जे की आपण आता ते प्लॅनिंग कमिशन म्हणतो किंवा पंचवार्षिक योजना आहे, जी की 5-5 वर्षाच्या योजनेनुसार ज्या काही आपण गोष्टी करणार आहोत, त्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी किंवा ज्या गोष्टी फुलफिल होत आहेत की नाहीत ह्या गोष्टी पाहण्यासाठी एक पंचवार्षिक योजना होती. त्या पंचवार्षिक योजनेनुसार काही गोष्टी त्याच्यामध्ये करण्यात येत होत्या. तर आता सध्याला 2015ला काय झालं की 1 जानेवारी 2015 रोजी जे काही भारत सरकारचं जे काही सरकार नवीन स्थापन झालं, त्या सरकारने योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. ठीक आहे. सुरुवातीला जेव्हा योजना आयोग होता तेव्हा त्यांचे अध्यक्ष कोण होते, तर पंतप्रधान होते. त्याचबरोबर नीती आयोगाने पण काय केलेलं आहे की नीती आयोगाने पण देखील या आयोगाचे अध्यक्ष कोणाला केले, तर पंतप्रधानांनाच केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने योजना आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोग म्हणजेच काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय आहे, तर चेअरमन कोण असतं, तर प्राईम मिनिस्टरचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने जो काही आपला सिलेबस होता, सिलेबसमध्ये जो काही 7 पॉईंट होता, तर 7 पॉईंट्समधील आपण आज त्या प्रश्नाची 10 प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. चालेल. ओके. थँक्यू.